शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 25 जून 2026. सध्या रात्रीचे 10 वाजलेले आहे आणि आज आपण बघणारे उद्याची मान्सून अपडेट म्हणजेच उद्या दिनांक 26 जून रोजी राज्यात पुढील 24 तासामध्ये एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर उद्या दिनांक 26 जून 2026 रोजी आपल्याला या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर व रात्री आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार ते किंचित ठिकाणी मुसळधार सरी पाहायला मिळेल. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, तसेच परभणी, जालन्याचा पूर्व भाग, त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर. तर शेतकरी बंधूंनो इकडे या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल. मात्र इकडची जी लाल रेषेच्या आतले जे जिल्हे दिसतात तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या दुपारनंतर व रात्री बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार ते किंचित ठिकाणी मुसळधार सरीसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये एक तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला उद्या दुपारनंतर व रात्री पाहायला मिळेल. मात्र जे काही मग उर्वरित जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक रिमझिम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळेल अधूनमधून पुढील 24 तासामध्ये. म्हणजेच उद्या दिनांक 26 जून रोजी तर परवा दिवशी सकाळी 27 जूनपर्यंत म्हणजे 27 जूनच्या सकाळपर्यंत तर आपल्याला या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले एक रिमझिम स्वरूपाचा सरी पाहायला मिळेल. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. तर शेतकरी बंधूंनो जर आपण बघितलं दिनांक 22, 23, 24 जून या कालावधीमध्ये राज्यात जो काही पाऊस झाला त्या पावसाच्या तुलनेमध्ये आपल्याला उद्याही पावसाचं प्रमाण कमी झालेलं दिसत आहे. जे काही आपण 22, 23, 24पर्यंत जो पाऊस बघितला आहे त्यापर्यंत पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे शेतकरी बंधूंनो. आणि आपण जो काही आजचा अंदाज दिला होता त्या अंदाजानुसार राज्यामध्ये आपण ज्या पद्धतीने अंदाज दिला आहे त्या पद्धतीनं आजसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळाला आहे म्हणजे 25 जून रोजी. तर शेतकरी बंधूंनो 27 जून रोजीसुद्धा पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र 28 जूनपासून पुन्हा पावसामध्ये वाढ होणार आहे आणि तो पाऊस दिनांक 4 जुलैपर्यंत राज्यात पुन्हा सगळीकडे पाणीच पाणी करणार आहे. तर शेतकरी बंधूंनो आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.